नमस्कार मित्रांनो, ब्लॉग सुरू. दिवस होता शनिवारचा आणि यातील 2 जण मला जाताना दिसले आणि त्यांना म्हटलं अजून 2 जण, तर त्यांनी म्हणले लगेच दोघांना घेऊन घराकडे आले. कृष्णा गाडी आज शनिवार आहे त्यामुळे मुलांना सुट्टी आहे. आता आहे ना नेतो, आता सगळ्यांना नेतो आणि उसामध्ये मधमाशा चावायला होतो. उसात मध काढायला, मध उसात दुसरं काय नाही, मध काढायला. गावाकडून काय काय डोक्यात विचारायचं, फक्त मध काढायला आपण. वेळ दुपारची होती आणि वार शनिवारचा. मुलं कंटाळले सकाळी शाळेला जाऊन येऊन. म्हणलं चला काय सस्पेन्सिव्ह करूच मग आज. रायडर गेलाय, रायडर बायकर. मधाचा नाद करते काय, मधाचा. मध मी बघितला होता म्हणून मला हसू आलं. इतका छोटा मध आणि नुकताच लागला होता. मध बघून 2-2 वाटी 2-2 चमचे घेतात मध. थांबा थांबा थांबा, उतरा. आहे आता मग गाडी घालू, घाला की गाडी. गाडी उचलून निघा मात्र उसामध्ये. चालू आहे काय? हा गायच्या आगे बढो. चला चालले बघा, इथे आम्ही चाललो आहे गाय. मी ब्लॉगर, पोरं ते सगळे आहेत आणि आम्ही मध काढायला जाणार आहे. उसं कापलं तिथे पोरांनी जरा सावकाश यावे. बिबट्या असल्या तर आपल्याला बरोबर पद्धतशीर कार्यक्रम होत आहे. ब्लॉगरच्या नावाने चांग भले, हर हर मध्ये शिवशंभो. मला पाहिजे नको, कापायला हात नको, हात वर करायला नको. चौकात त्याला वे एक पुढं गचपाय गचपा. वाका वाका. या गाइस, हळूहळू या. कुछ नहीं होता है, वो बुलाती है मगर जाने का नहीं, मगर जाने का नहीं. हो आलं काय? हो आला काय? तुला काय मध उडा आहे? हो कुठं आहे? हा पिरू से झाडापेक्षा आला आहे. पिरू तिथे मध आहे. हा तिथे आहे मध आहे. होय होय होय. नशीब दिसला. कुठं आहे? मध आहे मध. इसके निघाले पूर्ण सगळं मध. राहून दे, पुढे बघा. चला चला. पुढं काय बघणार आहे? चारी बाजूने ऊस ऊस आहे, दुसरं काहीच नाही तिथं. त्यामुळं तिथं थांबूया म्हटलं मी आणि करा चालू करू. काठी घेऊ. ऊस घ्या, ऊस मोडायची. नाही, ऊस नको. एवढं तू बोल. बघ ही काठी घ्यायची. तुम्हाला ट्रायल बेसला सांगतो काय. तोडाय काय आणलं नाही काय त्याला? कशाला? तर तोडायला काय, तोडा खुरपा लागते रे. अहो तोडायचं ना. मग तोडून ती काठी कशी काढायची? चाकू लागतोय. काय आणलं लक्षातच नाही की काय ब्लॉगर हे. आणि सगळ्यात महत्वाचं त्या प्रॉब्लेम काय माहिती का, ही काठी हे जे पेरवाची आहे, पेरवाच्या काठल्या तर अजिबात काय तर लागतंय. पेरवाची काठी लई चिकट असते. काय करू, हातानं काढूया. काढ्या हातानं म्हणजे करायचंय. कोण चेक करणार? मी करतो मी इकडे. ब्लॉगर आम्ही जातो पुढे. ब्लॉग माझा आवाज तर तुम्ही रोज ऐकताय. मग काय केलं, यावेळी माईक माझ्याजवळ ठेवलाच नाही. पण नंतर वाटलं की एखादा माईक एक्स्ट्रा पाहिजे होता, कारण की मी देखील भरपूर माझ्या माईक चालू होती. पण मुलांचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू येईल. मी झाडावर चढलो, म्हटलं मी जवळ थांबतो, तुम्ही सगळ्यांनी लांब थांबा, काही अडचण नाही. एकदम जवळनं मी काम करतो आणि तुम्ही फक्त त्याला आता चेक करा. 2 मत झाल्यात. हो बर काय करायचं? ब्लॉगर हमको भूका लग रही है, भूक लग रही है. कसं करायचं? असं चेक करून बघूया. मग आम्ही आलो तर हो चांगला बोले. ए 15 वर्ष किती काठी बरोबर वरच्या साईडला घाल. इथे बरोबर.
अरे डरपोक पोरं राहू जरा काठी लावल्या 2 माश्या उडल्यावर उसात दिसणार झाली गायब झाली कुठं पाणी काय करणार राड वगैरे काय नव्हती त्यामुळे बरं झालं ऊस पूर्ण मोकळा होता आणि म्हणलं त्यांना या म्हणलं आता मी तिथं वडल्याच नाटक केलं ती लागली हसायला मी वडला आल्यावर पण मी वडल्याच नाटक करायलो हे बघा माझ्या समोरच दिसतात तिला माझा आवाज येणार नाही कारण की माझ्याकडे माईक नाहीये मी म्हणतो की मी इथं राहिलो आणि एवढला तुम्ही कसं पळून गेलाय. नमस्कार. हा आम्ही ते मत काढायला आली आम्ही. अहो कसं काढायला त्याला पेरू खायला होतो ना मत दिसला हा आम्ही पेरू खायला आलतो आणि मग दिसला आम्हाला आता काय करायचं सांगा कुठं जायचं काय करायचं पिरू जागा तुम्हाला पिरू मी येणार तिथे पिरू बघा एवढं काय 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 कळ ना आम्हाला इथं ती दोघं बघा तिकडे थांबल्यात. काय नमस्कार करा कुठलं की मांडू उठलेला आहे माझं मला काही कळण झालंय. खाली उतरा ब्लॉगर मधमाशा बी अंगावर बसवल्या पण ते पण वडल्याला माझं रेकॉर्डिंग झालं नाही आणि उतरताना माझ्या हात अडकून तिकडे बसलो ते पण माझं रेकॉर्डिंगचा आवाज आला नाही कारण माईक माझ्याकडे नव्हताच ना. खाली या खाली नव्हत्याच मधमाशा एवढा कसा कुठला कोण हलवलेला काय माहिती वाऱ्यानं हल्ला असेल. वारणे एवढा होय नाही ते मागण्या पाण्याने हातावला होता गेली का पळून? आणि ते रस्त्यावर थांबल्यात पाक ए वेजा या की या झाल्यात ती जाऊन पाक रस्त्याला थांबल्यात ती काय आली नाहीत काय नाही या म्हणत तरी ते तिथंच बसली होती आता येईल नाही रस्त्याला जाऊन उभारल्यात उसात पळून. ये देखो हमारे पब्लिक हमला का घाम यायला लागलाय. अरे वो उतरा है बच्चा पाऊस वातावरण उतरा माझ्यापेक्षा इथे कॅमेरा आहे रे म्हणून नको कॅमेरा हे नाही का ती आवाजच ध्यान हो मोकळ ओ निघलीत काय हो गेलीत काय ए पण्या पेरू काढ्या मग चालते या पेरू पुढे चला पुढे चला दुसरीकडे कुठं मोठी पिरू काय झाली ऊस कापले पण पिरू कुठं आहेत माहिती आहे इकडं काय माहिती आपल्याला आवाजच माहिती पेरूचा अड्डा माहिती पाहिजे बघा मग मला एक अड्डा माहिती आहे पण तुला लांब आहे मग कुठं देशमुख तळापाशी आहे चला जरा काय चला चला पिरूचा जरूर व्हिडिओ गाइस इकडे गाइस गाइस हम इधर नहीं रहेगा वो हम घर में जाणार आहे ते चालू तरी आहे आता आम्ही जरा थोड्या वेळाने ब्लॉग चालू करणार आहे इथनं चला इथं बंद करणार आहे आता जाणार आहे आम्ही ब्लॉक फसलेला आहे मधाचा ब्लॉग आम्ही चावा लागले मध्ये आवाज चावले आता खाजू टाकले कसू टाकल्या चौकाच्या ये देखो हमारे ब्लॉगर ती गेली पळून लागा मला सोडून मी बसली वर अडकून चलो आता एक दिवस आम्ही कबूतर पकडणार आहे उडत्याला कबूतर पकडणार आहे गाय तुम्ही गै समजून घेऊ नका उडत्याला म्हणजे आकाशातला उडत्याला आणि तुम्ही तर दुसरा काय तर काढशीला चलो माहिती आहे बघ एका घरट्यात होती चिमणी पुली सुरेख त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं उसाचा पाला कसा कापतोय तसं आपल्या एका मित्राला पाला कापला आणि त्यानंतर आम्ही देशमुखच्या तळावर जी पेरू काढायसाठी गेलो तिथे देखील धमाल मस्ती झाली आहे पण तो व्हिडिओ मी या व्हिडिओला अटॅच करून टाकणार नाही व्हिडिओ भरपूर मोठा होईल आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच एड करूया डिग्रीच्या कृष्णाकाठी काय घडतंय हे पाहत चला पोहत चला देखो पडत यायला लागले चला आणि निळ्या शहर आबाळात कसा कापूस पिंजून ठेवलाय असं ढग दिसत आहेत आता शेवटी जाताना मी तुम्हाला माहिती आहे काहीतरी वेगळं दाखवतोय आमच्या गावातील जे कुंभार आहेत ते गणपतीची मूर्ती करत आहेत बघा समोर आता कारण की गणपतीचा सीझन आणि महिन्याभरावर येऊन ठेपलाय किती आकर्षक गणेश मूर्ती रंगवत आहेत आता ह्याला 2-3 हाताचा टच देतील म्हणजे कलर फायनल नाही याच्यानंतर अजून भरपूर कलर आहेत त्याचा देखील मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे आणि आतमध्ये त्यांनी भरपूर असे गणपतीचे एक टेबल केला फिरता त्याला करून ते करतायत आतमध्ये भरपूर असे गणपती त्यांनी बनवून ठेवलेले आहेत ते बघा आतमध्ये दिसतील तुम्हाला आणि जाताना शेवटी 2 आजोबा पहा जे वडाच्या झाडाखाली हितगुज करत बोलत बसलेत काय बोलत असेल आजोबा हे मी विचार करत होतोच घरचे काय तर सांगत असले प्रत्येकाचे हात बघा दोघांचे हातवारे असेच करायला की जाऊन दे सोडून द्या असेच हातवारे करायला दोघेजण
म्हणजे काय घरी काय तर प्रत्येक काय ना काय असतं वयस्कर आजा म्हणल्यावर काही सांभाळून घेतात नाही घेतात पण आजकाल कुटुंब पद्धतीमध्ये सर्वांनी वयस्कर लोकांना खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे. वयस्कर लोकच म्हणजे घरचा खरा आधार आहेत आणि ह्या वडाच्या साक्षीने यांची ही चर्चा गावात पारावर अशी चर्चा बऱ्यापैकी होत असते वडाच्या झाडाखाली. तर या चर्चेचा साक्षीदार हा वड. धन्यवाद.